UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी संघ नेत्यांचा आग्रह। 132 आमदार निवडून आल्यानं भाजपचा मुख्यमंत्रीपदावर दावा, तर पहिल्या 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे आग्रही, सूत्रांची माहिती। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार। उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा। वानखेडे स्टेडियमवर महायुतीचा भव्य शपथविधी पार पडणार। महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपचा असणार। महाराष्ट्रामध्ये 1 मुख्यमंत्री तर 2 उपमुख्यमंत्री पदाच्या पॅटर्नसह 3ही घटक पक्षाच्या नेत्यांकडे प्रमुख पदही कायम राहणार। पुण्यातील बाणेर आणि बालेवाडीमध्ये फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्याकडून बॅनरबाजी। महायुतीच्या 3ही पक्षांच्या आमदारांची आज स्वतंत्र बैठक। आमदारांकडून विधिमंडळाचा गटनेता निवडला जाण्याची शक्यता। महाराष्ट्रामध्ये भाजपच्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदींकडून पुन्हा एक है तो सेफ हेचा नारा। विभाजनवादी शक्ती आणि घराणेशाहीचा पराभव झाल्याचीही टीका। महाराष्ट्रामधल्या विधानसभेचा निकाल अनपेक्षित। पराभवाचं विस्तारानं विश्लेषण करू, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं ट्विट। काहींनी धोका देऊन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र संधी मिळताच जनतेनं धोकेबाजांना शिक्षा दिली। पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला। महाराष्ट्र माझ्यासोबत असा वागेल वाटलं नव्हतं। अनाकलनीय निकाल लागला। महाराष्ट्राच्या विकासासाठी लढत राहू। मवियाच्या मोठ्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। जनतेनं सुडाचं, आरोपाचं नाही तर विकास आणि कल्याणाचं राजकारण स्वीकारलं। महायुतीनं लोकांची मतच नाही तर मनही जिंकली। विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। भाजपच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय। भाजपला 133, शिवसेना शिंदे गटाला 57, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा तर ठाकरे गट 20, काँग्रेस 15 आणि शरद पवारांच्या वाटेला 10 जागा। आम्ही आधुनिक अभिमन्यू, विरोधकांचा चक्रव्यूह यशस्वीपणे भेदून दाखवला। विधानसभेतील मोठ्या विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींचेही मानले आभार। महायुतीच्या योजनांमधली लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। आमच्या लाडक्या बहिणींनी विरोधकांना आडवं केलं। विजयानंतर अजितदादांनी मानले जनतेचे आभार। काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरेंसह यशोमती ठाकूर यांना मतदारांचा धक्का। महाराष्ट्राने मतदान केलं की ईव्हीएम न केलं? विरोधकांकडून पुन्हा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह। निकालामागे खूप मोठं कारस्थान असल्याचा आरोप करत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी। पराभव झाला की ईव्हीएमला दोष देतात। विरोधकांनी पराभवाचं आत्मचिंतन करावं। शिंदे फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर, तर ईव्हीएमचा विजय मान्य 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 असं म्हणत अजितदादांची टोलेबाजी। मान्य आहे, मान्य आहे, महाराष्ट्रामध्ये 0.75% आणि झारखंडमध्ये 1.32% मतदारांची नोटाला पसंती। मुंबईमध्ये 70,000हून अधिक मतदारांचं नोटाला मत। आयपीएलच्या मेगा लिलावासाठी सर्व संघ सज्ज। सौदी अरेबियामधील जहादमध्ये आजपासून 2 दिवस खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार। ऋषभ पंत, श्रेयस अय्यरसह केएल राहुलवर किती बोली लागणार याकडे लक्ष। अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। ठाणे आणि वाशी, नेरूळ आणि स्थानकादरम्यान ट्रान्स हार्बरवरही ब्लॉक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।